सांग कधी कळणार तुला भाग 33. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रिया, आज राघवची पार्टी आहे, आपल्याला जायचं आहे बरं का, सुशांतने सांगितले. अरे पण तू आधी का नाही सांगितलं, असं वेळेवर कसं जाणार? सॉरी ग, माझ्या डोक्यातून निघूनच गेलं. आता त्याचा मेसेज बघून लक्षात आलं. आणि वेळेवर काय, तुला तर तयार व्हायची पण गरज नाही, अशीही छानच दिसते तू. काहीही काय, अशी येणार मी? नो वे. आणि काय रे, असा पटकन कसं ठरवणार, कुठला ड्रेस घालणार, ज्वेलरी ऑल कसं होईल? तू एक काम कर, तू जा आणि सांग की रियाला बरं नाही म्हणून ती नाही आली. किती फालतू कारणं देते ग तू. रिया, मी जर त्याला असं म्हणालो की रियाला बरं नाही, तर तो म्हणणार नाही का की मग तू इथे का करतोय? तू तिच्या जवळ असायला हवं होतं, मग काय सांगणार? अरे हो, बरोबर आहे तुझं, पण मला वेळ लागेल. आपल्याकडे वेळ नाही आहे, ऑलरेडी आपण लेट आहोत. मी रेडी होतोय, तोपर्यंत तू पण हो. तो ऑर्डर देऊन मोकळा झाला. सुशांत तयार होऊन तिची वाट बघत बसला होता. इतक्यात रिया आली. तिने ब्लॅक वन पीस, त्यावर सूट होतील असे इयरिंग्स, लाईट रेड कलरची लिपस्टिक आणि हाय हील्स. इतकी साधी ती तयार झाली होती. आणि हाच तिचा साधेपणाच तिचा खरा दागिना होता. कुठल्याही मेकअपशिवाय ती ह्यावेळेस त्याला एखाद्या अप्सरेहूनही सुंदर भासत होते. तिने सुशांतकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्यानेही ब्लॅक शर्ट घातला होता. काय यार रिया, दुसरा घालायचा ना ड्रेस? तुला पण ब्लॅकच घालायचा होता का? मलाही तेच वाटतंय, उगाचच घातला मी. पण तू किती घाई करत होता, मला थोडाही आवरायला वेळ नाही दिला. जाऊ दे, आता कोण काय बोलणार. अगं अजून काय बाकी होतं? आणि मला ब्लॅक ड्रेससोबत काहीही प्रॉब्लेम नाही, पण तिथे गेल्यावर सुदेश आणि राघव खूप खेचतील, ह्यावरून माझी. एनिवे चल, उशीर होतोय. गाडी चालवताना आज पहिल्यांदाच रियाकडे बघून त्याचं लक्ष विचलित होत होतं. कितीही नाही म्हटलं तरी आज त्याचं सारखं लक्ष रियाकडेच होतं. इकडे रियाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती तर मनातही त्याच्याविषयी विचार करू शकत नव्हती. दोघांमध्ये फक्त शांतता होती. शेवटी सुसेनने FM ऑन करून शांततेचा भंग केला. दोघांचंही लक्ष मग गाण्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं. नेमकं त्यावेळेस ये श्याम मस्तानी मधोस किए जाय, मुझे डोर कोई खिचे तेरी ओर लिए जाय, हे गाणं लागलं. सुसेनने लगेच चॅनल चेंज केलं. नेक्स्ट चॅनलवर लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, हे गाणं लागलं होतं. आज का हे सगळे असेच गाणे प्ले करत आहेत असं म्हणून त्याने पुन्हा पुन्हा चॅनल चेंज केलं. तर दुसऱ्या चॅनलवर प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रस्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल, हे गाणं लागलं होतं. तो पुन्हा चेंज करणार रियाने बंदच केलं. काय चाललंय सुशांत तुझं? का सारखे सारखे बदलतोय? किती चांगले गाणे चालू होते आणि ओल्ड सॉंग्स तर आवडतात ना तुला, मग आज काय झालं? आज इच्छा नव्हती माझी. काय गाणे लावत होते ते? असे लावतात का कुणी? दुसरे पण असतात ना. नाही, बरंच झालं तू बंद केलास. जाऊ दे, तुझं वागणं मला केव्हाच कळत नाही. ते पार्टीमध्ये पोहोचले. त्यांना तसा थोडा उशीरच झाला होता. पार्टी सुरू झाली होती. वेलकम श्री व सौ सरदेसाई. क्या बात है, आज तर दोघेही मॅचिंग मॅचिंग, राघव म्हणाला. अँड रिया, यू लुक रिअली अमेझिंग टुडे. थँक्यू राघव. सुशांतला त्याचे सगळे जुने मित्र भेटले होते. तो त्यांच्यामध्ये गुंतून गेला. रियाला मात्र एकटीला जाम बोर होत होतं. ती असाच टाइमपास करत बसली होती. सुशांतचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याला कळालं की तिला बोर होत असेल. हे रिया, कम हेअर. त्याने तिला बोलावून घेतले आणि सगळ्यांसोबत ओळख करून दिली. त्यांच्यासोबत थोड्या वेळ तिने गप्पा मारल्या. पुन्हा ते त्यांच्या गप्पांमध्ये रंगून गेले आणि रिया एकटी पडली. थोड्या वेळाने सुशांत तिच्या जवळ येऊन बसला. सॉरी, तुला असं एकटीला सोडून गेलो, पण तेही खूप दिवसांनी भेटले ना. अरे इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हाय लवबर्ड्स, सुडू जाईल? सुदेश आणि राघवने विचारलं. मी नाही म्हटलं तरी तुम्ही इथेच बसणार आहात, मग ह्या फॉर्मॅलिटीज कशाला, सुशांत म्हणाला.
आणि ते दोघेही त्यांच्यासोबत बसले. हो, पण म्हटलं उगाच डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून विचारलं. राघव म्हणाला. ठीक आहे, मग उठा इथून. सुशांत म्हणाला. काय रे, तुला नीट बोलताच येत नाही का? नेहमी असा काय तिरसटा सारखा बोलतो? आणि काय रे, तिथे सगळ्यांना सोडून इथे येऊन बसला? तुला थोडाही वेळ करमत नाही का रियाशिवाय? सुदेश म्हणाला. असं काही नाही आहे, ती एकटी बोर झाली होती म्हणून आलो मी. बघ रिया, किती लक्की आहेस तू. तुझा किती विचार करतो सुशांत, राघव म्हणाला. रियाने फक्त स्माईल दिली. अरे हो, खूप लक्की आहे ती. मी ह्याचा प्रत्यय आज ऑफिसमध्येच घेतला, लंच टाईममध्ये. अरे राघव, तुला तर तो किस्सा सांगायलाच पाहिजे, सुदेश म्हणाला. अरे यार सुदेश, प्लीज नको ना. आणि तू जसं समजतोय ना तसं काहीच नव्हतं. त्याच्या मागचं कारण खरंच वेगळं आहे, रिया म्हणाली. नाही रे, सांग. तिचे नको ऐकू, राघव म्हणाला. सुशांत सांग ना, त्याला नको सांगू. काहीतरी बोल ना. रिया त्याला म्हणाली. हे बघ रिया, तू जेवढं नाही म्हणाली ना तो तेवढ्या उत्साहाने सांगेल. कारण फार हौस आहे त्याला गोष्ट रंगवून सांगायची. तुला ऐकायचं ना राघव, काय झालं? हे बघ, त्याने रियाच्या बोटाला लागलेलं दाखवलं. ह्यामुळे तिला जेवताना त्रास होत होता. मी मदत केली, बस एवढंच, तो म्हणाला. सगळी सांगण्याची काय गरज होती? ह्याने असं सांगतं का कुणी? सुदेश म्हणाला. हे बघ, असंच घडलं होतं, तेच सांगितलं, सुशांत म्हणाला. राघव ड्रिंक तयार करत होता. विल यू? त्याने रियाला विचारलं. आय डोंट ड्रिंक, ती म्हणाली. का, आवडत नाही की? सुशांत नाही घेत म्हणून? नाही, असं काही नाही. म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी ट्रायच नाही केलं. देन यू शुड ट्राय रिया, सुदेश म्हणाला. हा रिया, कुठलीही गोष्ट ट्राय करावी आणि मग चांगली वाईट ठरवावी. असं न घेताच वाईट म्हणू नये, राघव म्हणाला. वा, काय हुशार लोक आहात रे तुम्ही. तुम्ही कशासाठी मोटिवेट करताय कळतंय का तुम्हाला? आणि ती नाही म्हणते ना, मग संपलं, सुशांत म्हणाला. तू शांत राहा रे सुशांत. तुला कुणी बोलतंय का? आम्ही तिला बोलतोय ना. आपला विषय नाही हा. आणि कुणी जबरदस्ती नाही करत आहे हं, सुदेश म्हणाला. माणसाने आयुष्यात सगळ्या गोष्टी ट्राय तरी कराव्या, ह्या मताचा आहे मी, राघव तिला म्हणाला. ती विचारात पडली. तिला विचार करताना पाहून सुशांत म्हणाला. काय सॉलिड कन्व्हिन्सिंग पॉवर आहे रे तुमची. एकदम समोरच्याला विचार करायलाच भाग पाडता. तिने सुशांतकडे पाहिलं. तिला वाटलं त्याची परवानगी घ्यावी. सुशांतला कळलं ते तो म्हणाला. माझ्याकडे बघूच नको हं. आपले डिसिजन आपण घ्यावे. आणि मला पण पटतं की कुठलीच गोष्ट ट्राय केल्याशिवाय चांगली वाईट ठरवू नये. मग हे तुला पण लागू होतं ना. तू का नाही करत ट्राय, रिया म्हणाली. ऑफकोर्स मलाही अप्लिकेबल आहे. पण तुझ्या माहितीसाठी मी आधीच केली आहे ट्राय. अँड देन आय हॅव डिसाइडेड. रियाचा तरीही विचार चालूच होता. अगं किती विचार करणार आहेस रिया, राघव म्हणाला. अगं रिया, इतका विचार नको करू. आणि इच्छा नसेल तर सरळ नाही म्हण, त्यात काय एवढं, सुदेश म्हणाला. ठीक आहे, आय विल ट्राय, रिया म्हणाली. ये होईना बात, राघव आणि सुदेश खुश होऊन म्हणाले. त्यांनी पेग बनवून रियाला दिले. रियाही ते सगळं एन्जॉय करत होती. आणि तिला थांबावं जरी वाटलं तरी तिला सुदेश आणि राघव अजून आग्रह करीत होते. रिया पुरे हा आता, तू ऑलरेडी खूप ड्रिंक घेतली आता. आत्ता नको, सुशांत म्हणाला. ए रिया, तू काही ह्याचं ऐकू नको घेऊ. अजून एक काही होत नाही, सुदेश म्हणाला. तू ह्याचं काही ऐकू नको, तुला सवय नाही आहे, त्रास होईल, सुशांत तिला म्हणाला. अरे यार सुशांत, थांब ना, घेऊ दे ना एक, काय होतं. तूच म्हणत होता ना ट्राय करावं. मग रिया म्हणाली. घे, माझं असंही आता तुम्ही कुणीच ऐकणार नाही. आणि मुळात तुम्हाला कुणालाच बोलून फायदाच नाही, कारण तुम्ही शुद्धीतच नाही आहात, सुशांत चिडून म्हणाला. झालं, चिडला हा, सुदेश म्हणाला. त्याला दुसरं येतं काय, रिया म्हणाली. त्यावर सुशांत सोडून सगळे हसले. सुशांतचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. रिया, डोंट टॉक लाईक धिस, ही इज युअर हजबंड, राघव म्हणाला. ओन्ली ऑफिशियली. कारण तो मानतच नाही ना, रिया म्हणाली. तिचा चेहरा आता एकदम उतरला होता. सुशांत पण रियाचं बोलणं ऐकून एकदम शॉक झाला. काय बोलते रिया, आणि ह्यांच्यासमोर का? आता थांबून उपयोग नाही, ती शुद्धीत नाही आहे, तिला नाही कळत ती काय बोलते आहे. पण नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. व्हाट, तो मानत नाही म्हणजे, सुदेश म्हणाला. अरे म्हणजे, रिया बोलत होती तितक्यात सुशांत मध्येच बोलला.
रिया, उशीर होतोय ना आपल्याला, आता पुरे. अरे पण त्याला सांगू तर दे, रिया म्हणाली. ते उद्या सांग, आता चल. अरे काय यार, हा काहीच करू देत नाही मनासारखं. अगं सगळंच तर तुझ्या मनासारखं चाललं, आता अजून काय? अँड इट्स टू लेट, सुशांत म्हणाला. अरे तिला बोलू तर दे, ती काय म्हणते, सुदेश म्हणाला. इग्नोर कर तिला, काहीही बोलती ती. रिया चल तू, सुशांत म्हणाला. तो तिला थोडं जबरदस्तीनेच तेथून घेऊन निघाला. तिला चालणेही अशक्य झाले होते. सुशांत तिला व्यवस्थित सांभाळत पार्किंगपर्यंत घेऊन आला. सुशांत, एक विचारू, ती म्हणाली. मी नाही म्हटलं तर काही तू माझं ऐकणार आहे का? विचार. सुशांत, तू मला सोडणार नाही ना? तिच्या डोळ्यात पाणी, भीती, प्रेम सगळंच होतं. सुशांतने तिच्याकडे पाहिलं. तो थोडा स्तब्धच झाला. रिया, काय झालं असं एकदम? तू आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. सुशांत निशब्द होता. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. सुशांत, बोल ना रे, सांग ना, तू मला कधीच सोडणार नाही ना? तुला माहीत आहे का, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तिने त्याला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते रे, सतत तू मला सोडून जाशील. तुला जर आठवलंच नाही तर मग? आणि तू मला स्वीकारलंच नाही तर? मी काय करायचं मग? कसं जगायचं? तुझ्याशिवाय मी एक क्षण पण नाही इमॅजिन करू शकत. खूप इन्सिक्युअर फील करते मी तू सोबत नसताना. सतत दडपण, सतत भीती घेऊन मी नाही जगू शकत अजून. तू बोल ना, माझं काही चुकतंय का? चुकत असेल तर ते सांग, मी नक्की दुरुस्त करेन. पण प्लीज मला सोडून जाऊ नको. ती बोलतच होती. बापरे, किती साठवून ठेवलं रियानी मनामध्ये. मला कधीच का नाही समजलं? कसं समजणार? मी तिच्या मनाचा विचारच करत नाही. तिला हवं तरी काय काय आहे जगण्यासाठी? फक्त थोडंसं प्रेम, आणि तेही मिळत नाही. किती मोठं दडपण मनावर ठेवून जगती ती. मान्य आहे, ती शुद्धीत नाही आहे. नाहीतरी तिने हे कधीच बोलून नसतं दाखवलं, आणि मला कधी कळालंही नसतं. पण मी काय करू? माझं चुकतंय. मला आठवत नाही हे चुकतंय. ह्याचा त्रास किती होतोय तिलाही आणि आता मलाही. बरं झालं आज रियाच्या मनातलं कळालं तरी. सुशांत, रियाच्या आवाजाने तो भानावर आला. अरे काहीतरी बोल ना, सांग ना, नाही सोडणार ना? त्याने तिला त्याच्यापासून थोडं बाजूला केलं. तिच्या फोरहेडवर किस करत तो म्हणाला, नाही, कधीच नाही. आणि तिचे डोळे पुसले. ह्याही परिस्थितीमध्ये तिचा चेहरा एकदम खुलला. तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. तिने परत त्याला मिठी मारली. कितीतरी वेळ ती फक्त रडत होती. ह्यावेळेस सुशांतने तिला शांत करण्याचा प्रयत्न नाही केला. त्यालाही वाटलं इतक्या दिवसांपासून साठवलेले बाहेर पडतंय. रिया, निघायचं? तो तिला हळूवारपणे म्हणाला. चल. सुशांतने तिला गाडीत बसवलं. ते निघाले. रियाला ड्रिंक थोडी जास्तच झाली होती. त्यामुळे तिला बराच त्रास होत होता. सुशांतने तरीही तिला बरंच सावरलं. रिया, तू झोप, म्हणजे तुला बरं वाटेल. त्याने तिला बेडवर झोपवले. तिच्या पायातल्या सँडल्स काढल्या. त्याचे लक्ष तिच्या पायातल्या अँकलेटवर गेले. तिच्या गोऱ्या पायांमध्ये खरंच खूप शोभून दिसत होतं. नकळत त्याला तेही आवडलं. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकताना त्याला दिसलं की तिचं इयरिंग्स तिच्या केसांमध्ये अडकलंय. त्याने हळूच तिचे इयरिंग्सही काढले आणि बाजूला ठेवले. आज किती शांत झोप लागली आहे रियाला. रोजही अशी झोप लागत असेल? त्याच्या मनात सहज विचार येऊन गेला. त्याने एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पुन्हा एकदा तिच्या फोरहेडवर किस केलं आणि तोही झोपला.